यासी आधी बस्ता करीत, या राण्याचे ठाऊकी उपाय. पोट दाबून बघित काय होत असी. ना ना ना, पोटात हात ना लावी राण्या. पोटात हुंब दुखी पायो. उठून बस. पण असं औचित कसं दुखीत? पहाऱ्यासी आलास तेव्हा तर तू मोठा टुणटुणीत, की आता नीज येत म्हणून तू भूलताप देत. सत्तू हा मोठा थापेरू, पोटात ना दुखी सोंग करीत हा. चल पाल्याचा रस काढून देत तूच. डोळ्याची पापणीनं लावत की पुन्हा ठुणठुणीत. हा राण्या, आता तू ना हो थापेरू ना, म्हणजे रस देतेस पण पालाचा रस घेऊन क्षणभरात नाव तो टुणटुणीत. बिटक्या, तू रस घे आणि जाई घरी. चल जाऊ. जाऊ म्हणजे साऱ्याच ठाऊकी पाल्याचा रस घेऊन आराम करू लागत. चल. ना ना, मी ना जात. आधीच आपण मुठभर आणि ते चोर येत तर मी ना जात. मी रस घेऊन तेच थांबत सहन करीत. वनराजाची सबूत असत माझा, तो ना मी मोडीत जीव गेला तरी. वनराज, तू यासी ना ऐकी. मोठा थापेरू हा क्षणा आधी अशी बोल फुटे ना, आणि आता बघ कसा बोले चुरू चुरू. ना कर वंद्या, यासी पहारा सोडून जात याचे दुःख होत म्हणून तो दाखवीत की तो ठीक असेल ना. बिटक्या, तू जाई घरी. कर वंद्या, तू घेऊन जाते असे. चल उठ. ना 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 ना, आधीच पहाऱ्यावरचा मी एक गळीत आणि अजून एकाच धाडीत मज सवे. माथे चोर येत तर मायो मायो. सत्तू, तू काळजी न कर, मी जात एकटाच. मायो. सत्तू, तू अगदीच भोळा, पण हा बिटक्या हुंब लबाड. तू शर्यत जिंकीत म्हणून मनात काटे मोडीत तो. आता देखी कसा ताणून देत तो मोठा थापेरू. जाऊ दे, करू दे त्यासी आराम. आपण मात्र आज चोरांसी धरीत. करवंद्या म्हणीत ते खरं. रात्र गडद झाली तरच येते कुरकुंबे चोर. चला, आप आपली जागा धरीस. मायो मायो, हुंब पोट दुखीत गो मायो मायो. सरी सरी जाते. सरदार डुरक्यासनं ठाऊकी अध्याय चोरांसाठी सापळा लावून वाट बघित. त्यासी मीना जाऊन सांगित तर ते सत्तूच्या तावडीत येत, आणि सत्तू त्याच भारी पडत. चल बिटक्या, सारे चोर येण्याची हीच ती वेळ. थांबव त्यासी, थांबव. तू परत फिरत शाळेच इथपर्यंत सोबत आले आणि आता तुला इथे एकटं टाकून जाऊ शक्य नाही. साव नाही ग, ताताने त्यांच्या दोन्ही मुली गमावल्या तर कसं होणार? धोका पत्करलाय आपण. जीवाचं बरं वाईट होऊ शकतं. आपल्या दोघींपैकी एक तरी ताताजवळ हवी ना. मी रानात जाते, तू राजवाड्यात जाऊन ताताला सांभाळ. मोळी घेऊन परत आले तर उत्तमच, पण परत कधीच नाही आले तर ताताला सांग, त्याच्या मुलीचं त्याच्यावर प्रचंड प्रेम आहे. त्याला अभिमान वाटेल असंच मी नेहमी वागत आले, ताताने शिकवलेल्या तत्वानुसार. साऊ,
आता येतोयस का? जाऊ आम्ही. तू या लहरी कुठून येत? हवेतून, आकाशातून की की धरतीतून? कसल्या लहरी? आमासी ना दिसत, आमासी ना कळीत. ना सांगतायत मच, पण काहीतरी होत काळजात. कुणीतरी येत, नगरातून कुणीतरी येत. वाऱ्यावेरी चाहूल येत. चला आपापल्या जागेशी, चला. मी सरदार डुरक्याचा माणूस, त्याशी जर मी वेळेत सावध ना करी तर तो मज भाजून खात. चल बिटक्या, सरी सरी चल. काय खुणा सांगितलं होत्या ऋषीवरांनी? त्या अरण्यात सळोपळीच्या कड्याच्या पायथ्याशी 3 झाडांचा एक समूह आहे. त्या समूहाभोवती धारदार पात्यांची काही झुडपं आहेत. कशा शोधू या खुणा? या चोरांसोबत राहायला हवं, म्हणजे यांच्या बोलण्यातूनच काय तो सुगावा लागेल. हा चोर खरी, आणि याचे डोळे माझ्या ओळखीचे असेल. सावध, 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 सरदार सावध.
अखेर आलासच माझ्या समोरी. कुटुंबिया, कधीपासूनच तुझं माझं खेळणं देणं फार लहान होतो तेव्हापासूनच. कोण तो? उच्चाशी कुक्कारात येत उंकार खालीत तर उडून जातो. तुझ्या वल्गना ना ओळखीत मस हा? एक दिस मस झाडास बांधून कच्चा खाण्याचा प्रयत्न करीत तू. मी लहान तरी तूच गुंगारा देत तेव्हा. तूच काय तो चुळ्या भावांचा सरदार. घे मिळून होल दिलीस मस तेव्हा निसटलास. आता ना सोडेत. अरे जा. मलाच काय त्या रानातील एक पाणी ना खाऊ शकत तू. तू तर कुटुंबात चोर. तोही आणून आमच्या रानाची लुटालूट करीत तू. नासाधूस करीत. अरे बाप दे. आज ना सोडित मी तूस. सारा काही आठवीत माझ. तुझ्या पायी माझी वनवन झाली. ना सोडित मी तूच. कोण गाव घालीत मागून. सरदार 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 पळा. नातेवाईक खात्मा करीत तुमचा. तुझाच खात्मा करीत नाही. उसला कशासाठी तूच? मनातली गुप्त खबर राखून थोडीशी इशारा देणे तुझं काम. हे ना करीत तू. तुझ्या पायी टोळी मार खात. नाना नाना मीच वाचवीत तुमचा जीव. माझ्या माणसांचा घात करीत मी तुमचा जीव वाचवला. तुमचा जीव खूप किमतीचा. तुम्ही जिवंत तर टोळी जिवंत. बोलणाला मी मज तुमचा जीव वाचवला म्हणून देत मज काहीतरी किंमतवान. हा देत देत. का पण त्याआधी साऱ्या टोळीशी सुखरूप बाहेर काढित तो. बोल. असे हिम्मत काढीत साऱ्याशी बाहेर. हो. सत्तू संकटात अशी सत्तू आपल्याशी बोलवीत. चला सरी सरी चला. शिंग फकून कोणाशी बोलवीत? माझ्याशी घात करीत लांडग्या. ना 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 टोळी सोडून सारे आथेत. तुम्ही पळा सरी सरी. पळा सरदार पळा. सत्तू काय झालंय सत्तूजी? काय झालं सत्तूची? काय झालं? आपला सत्तू आता आबाळाची जात. त्या कुरकुंब्या चोरांनी सत्तूची मारिला. त्याची नासूत आता हळूहळू श्वास बंद होत.
कुरकुंबे चोर सत्तू नाही नाही, खोटं बोलतो हा. ह्यानीच मारलं त्या मुलाला. हा कोण घातकी टोळीतला? याच्या टोळीशी मी वाचवीत सत्तूसी मारून, आणि हा कुरकुंबिया माझा घात करीत. कोण असीत हा? हा तर चोर आपल्या सापळ्यात अडकून पडीत आणि माझ्यावर चाळ घे त्याचं न ऐकू. आधी याचाच निकाल लावू. कुप्या तुझी बघ ना, यासी नंतर बघू. आधी सत्तूसी सुद्धा आणू. हा, तोवरी मुसक्या बांधून ठेवू त्या चोराच्या, आणि कोणीच मारे ना त्यास. टोळीची माहिती त्याच्याकडूनच मिळत. सत्तूच करीत निवाडा सूद आल्यावेरी. सतुशी सळोपळीच्या पायथ्याशी 3 झाडांचा झुपका, त्याची धार धार पात्याची झुळूप, त्या झुळपांच्या मुळी आणि सत्यवानाशी सूद. मला जी हवी आहे ती तर हीच मुळी. आता बरा होणार तू आता. मी जात सरी सरी आणि आणत ती औषधी मुळी. तोवर यासी पाणी पाजा. हा, जा जा, आम्ही पाजीत पाणी, तू मुळी आण सरी सरी. भया, पण आपण तर पाण्यापासून खूप दूर. आता यासी पाण्यापासून नेत तरी अवघड, आणि दुरून द्रोणातून पाणी आणि तरी अवघड. आता काय करीत? माझ्याकडे आहे पाणी, मला प्रयत्न तर करू द्या. ना ना ना, तू तर चोर. कुरकुंबा घात करी. ना ना, मी नाही पळून जाणार. तुम्ही मला मारलं नाहीत ना, मग त्याची परतफेड तर करू द्या. हा, हे खरी. चल. बिटक्या सर. जागेत सत्तुसी. हुम्मा 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 हुम्मा. जागा होत सत्तू. पहा, बोली तो. मुळी आणली सळोपळीच्या पायथ्यासून. हीच ती मुळी. आता क्षणार्धात कळेल मला खरोखरच हिचा उपयोग होतो का. सत्तू.
असू दे चत्तुसी. आत्ताच ही मोळी उचलून पळावं लागेल मला, कारण हे लोक मला चोर समजतात. मी मागितलं तर देणार नाही ते, उलट मलाच बांधून ठेवतील. हुम्बा 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 हुम्बा. बया हुम्बा घाबरी गेलो होतो मी. तू असतच घाबरट. काय ना मी तर शूर. ना तू ना कोण माझ्या कपाळावरी हात ठेवीत? कोण माझं पाणी पाजीत? कुणाचे ते हात?